नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण MPSC अर्थात राज्यसेवा स्पेशल कोर्स बघतो आहोत। आपले STI RCP ॲप्लिकेशनवर आपण हा कोर्स डेव्हलप केलेला आहे। 2 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन्स याच्यात आपण घेतो आहे। सगळ्या विषयांचे तुम्हाला या ठिकाणी लेक्चर्स असतील, त्याच्या महत्त्वाचे PDFs, ई बुक्स, बरंच काही आपण या ठिकाणी देतो आहे। याचाच एक भाग म्हणून आपण जिथे राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहेत त्याचे क्वेश्चन पेपर डिस्कस करत आहोत। त्यामधीलच एक मुद्दा म्हणून आज आपल्याला 2019चा जो GS2चा पेपर आहे, ज्याला आपण भारतीय राज्यघटना आणि कायदे असं म्हणतो, तो पेपर बघायचा आहे। त्याचे 2 भागामध्ये आपण ॲनालिसिस करणार आहोत। आधी 75 प्रश्न आणि नंतर 75 प्रश्न, असे 150 प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहे। या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीचे 1 ते 75 हे प्रश्न बघणार आहोत। मित्रांनो, आपल्या समोर 2019चा सामान्य अध्ययन 2 हा पेपर या ठिकाणी आहे। एकूण 150 प्रश्न, 150 गुण आणि 2 तासांसाठीचा। ओके, आणि याचं जर शीर्षक तुम्ही बघितलं तर भारतीय राज्यघटना आणि त्याच्याशी संबंधित कायदे अशा स्वरूपाचा हा पेपर असतो। 120 गुण म्हणजे तुम्हाला जे पॉलिटी म्हणतोय ना आपण, पॉलिटी ज्याला तुम्ही म्हणतात थोडक्यात, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल कोणत्याही परीक्षेसाठीचं, तर मला वाटतं हे मुख्यचे प्रश्न तुम्ही संपूर्ण व्यवस्थितपणे अभ्यासलेले असले पाहिजेत। चला, पहिलाच प्रश्न या ठिकाणी आपण सुरू करूया। आता इथे मुद्दा हा लक्षात घ्या, तुम्ही राज्यसेवा मुख्यची तयारी करत आहात, स्टेट सर्व्हिस मेन्स याचा जर तुम्ही पेपर सोडवत आहात किंवा त्याचा ॲनालिसिस बघता आहात, तर तुमच्यामध्ये एक जास्त वेळेपर्यंत टिकून राहण्याची क्षमता असली पाहिजे की मला शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचं आहे। आणि मला वाटतं तेच विद्यार्थी परीक्षांमध्ये सुद्धा टिकणार आहेत। आपण कोणताही रटाळपणा इथे आणणार नाही आहे, कोणता टाईमपास करणार नाही आहे, पॉईंट टू पॉईंट पुढे जाणार आहोत। खूप सारं विश्लेषणात्मक माहितीही नसणार आहे, प्रश्नांची ओळख तुम्हाला होणे, प्रश्नांचा कल कळणे एवढंच या ठिकाणी अपेक्षित आहे। पहिला प्रश्न, विधान परिषदांविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान शोधा। विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते। धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही, त्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकते। धनविधेयका व्यतिरिक्त इतर विधेयकांच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक घेतली जाते। बघा, या ठिकाणी विधान परिषद नष्ट करण्यासंबंधीचा ठरावावर बोलले जाते, दुसऱ्या याच्यामध्ये धनविधेयकावर बोलले जाते, तिसऱ्यामध्ये सुद्धा धनविधेयकावर बोलले जाते आणि चौथ्यामध्ये राज्यसभा आणि विधान परिषदेची तुलना आहे। राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार देण्यात आलेले आहेत। तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं आहे की अयोग्य विधान शोधा, फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल। इनकरेक्ट, व्यवस्थित जर तुम्ही विधान वाचले, आणि ती व्यवस्थित वाचावेच लागतात डोकं ठिकाणावर ठेवून। विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते का? यस, करू शकते। दुसरं, धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा सुचवू शकत नाही। बघा, इथे हा शब्द फार महत्त्वाचा, ना त्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकते। आता बरेच जण इथे अर्धवट अभ्यासावाले किंवा कमी रिडिंगवाले यामध्ये दुरुस्ती सुचवू शकते असं म्हणून याला चुकीचं ठरवतील, मात्र इथे ना म्हटलंय, ना हे लहान लहान मुद्दे। तिसरं काय म्हटलं होतं की धनविधेयका व्यतिरिक्त इतर विधेयकांच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक घेतली जाते। हे मात्र चुकीचं आहे, म्हणजे विधान परिषद त्याला लांबणीवर जास्त टाकू शकत नाहीये, संयुक्त बैठकीची तरतूदही नाहीये। हा मुद्दा इथे लक्षात घ्या, म्हणून तिसरं विधान चुकीचं होतं। चौथं काय आहे, राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार आहे, ती यस, बरोबर। म्हणजे ज्याला आपण प्रथम सभागृह म्हणतो आहे, केंद्राचं आणि राज्याचं यांच्यात जर तुलना केली तर मात्र राज्यसभा ही विधान परिषदेच्या तुलनेत जास्त अधिकार असलेली बॉडी आहे, हे लक्षात घ्या। प्रश्न क्रमांक 2 आहे, आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठीची तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात आहे। या परिशिष्टात समाविष्ट असणारी राज्य कोणती? बघा, आदिवासी क्षेत्राचे प्रशासन, तुम्हाला ऑप्शन काय दिले? ए आसाम, बी त्रिपुरा, सी मणिपूर, डी मेघालय, ए सिक्कीम, एफ मिझोराम, जी झारखंड, एच नागालँड। आणि यापैकी तुम्हाला राज्य ओळखायचे आहेत जे
6व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आसाम आहे, या ठिकाणी त्रिपुरा आहे, या ठिकाणी मेघालय आहे आणि या ठिकाणी मिझोराम सुद्धा आहे. 4 राज्य आहेत आणि ऑप्शन तशा स्वरूपाचं खाली पर्यायी उत्तर सुद्धा आहे. ABDF 3 नंबरचं. पुढे आपण जातो आहोत. लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लोकसभा सभापती. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द स्पीकर ऑफ लोकसभा. स्पीकर ऑफ लोकसभा म्हटले गेले. पहिलं, त्यास किंवा तिला पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो. उपपंतप्रधानांच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेमध्ये 5वा क्रमांक आहे. बघा, लोकसभेच्या सभापती संदर्भात 5वा क्रमांक. जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावास सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या किमान 1.0 सदस्यांचा पाठिंबा असेल तेव्हा सभागृह असा ठराव विचारार्थ आणि चर्चेसाठी घेऊ शकते. इथे किमान 1.0 सभासदाचा उल्लेख आहे. इथे 5वा क्रमांकाचा उल्लेख आहे आणि पहिल्या याच्यामध्ये ठराव कसा संमत व्हावा हा उल्लेख आहे. आणि तुम्हाला विचारलेलं आहे बरोबर काय, केवळ ए, केवळ AB, केवळ C, वरीलपैकी एकही नाही. 3 नंबरचा प्रश्न काय, बरोबर काय ते विचारलेलं आहे. 3रा प्रश्न आणि याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी जर तुम्ही 3ही विधान बघितले तर उत्तर येतं आहे वरीलपैकी एकही नाही. म्हणजे काय, केवळ ए ही नाही, केवळ AB नाही आणि केवळ C नाही. आता इथे जर तुम्ही बघितलं तर मग यावरून तुम्हाला आणखी एक पर्याय या ठिकाणी असला पाहिजे होता आणि तो म्हणजे वरील सर्व. काय बरोबर, काय वरील सर्व हा एक पर्याय बरोबर असणं अपेक्षित होतं. कारण की हे जे ABC पर्याय दिले ते या ठिकाणी बरोबर नाही आहे. ABC असा एक 3रा पर्याय पाहिजे होता, तो या ठिकाणी बरोबर असतो. म्हणून 4 नंबरचं विधान या ठिकाणी आहे. पुढे जातोय मी. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाविषयी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. इंटरेस्टिंग असा प्रश्न. लोकसेवा आयोग MPSC संदर्भातील विधानं. ती एक वैधानिक यंत्रणा आहे. 2, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्यांचा समावेश होतो. सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात, इजा इत्यादी संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग. खाली मग पर्यायी उत्तर तुम्ही बघतात ABCD, BCD, BC आणि BC. 4 नंबरचा प्रश्न. उत्तर काय आहे, सत्य काय आहे. 4था प्रश्न जर बघितला तुम्ही तर पहिले ही वैधानिक यंत्रणा आहे का, नाही, ही घटनात्मक यंत्रणा आहे. डायरेक्टली सांगतोय कारण की कलम आहे. ज्या ठिकाणी कलमाचा उल्लेख आहे त्याला वैधानिक नाही. वैधानिक कशाला म्हणतो आपण, एखादा विधिवत कायदा केला इथे डायरेक्ट घटनेमध्ये तरतूद आहे. संवैधानिक म्हणू शकता तुम्ही त्याला, काय संविधानिक यंत्रणा. म्हणून पहिलं चुकीचं आहे. मात्र दुसरं, कलम 315 यस, एक अध्यक्ष 5 सदस्य यस, सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात, इजा यासंबंधी हा आयोग सल्ला देतोय यस. म्हणजे हे जर सोडलं तर BCD बरोबर आहे. 2 नंबरचं उत्तर. पुढे, केंद्र राज्य संबंधाबाबत योग्य जोड्या लावा. केंद्र राज्य, मात्र संबंध कोणते, लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स, ज्याला कायदेविषयक संबंध म्हणतोय. मग कलम दिली होती या ठिकाणी 249, 250, 252, 254. बघा, राज्यसेवा मुख्याला किती डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारले जाऊ शकतात. कलम वाईज कसं तुम्हाला हे पाठ असावं याचं हे उत्तम उदाहरण आणि ते असावंच लागतं. 5 नंबरचा प्रश्न जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की 249 राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा संसदेला जो अधिकार आहे तो कलम 249 मध्ये आहे, हे लक्षात घ्या. आणीबाणी लागू असताना राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला जो आहे तो कलम 250 नुसार आहे. कधी आणीबाणी लागू आहे, राज्यसूचीवर कायदे करता येतील कलम 250 नुसार. पुढे कलम 252 काय म्हणते, 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीने कायदे करण्याचा संसदेला अधिकार आहे. 252. आणि पुढे 254 म्हणते की संसदेने केलेले कायदे आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायदे यामधील विसंगती, कलम 254. आणि यानुसार जर तुम्ही गेले तर 1 नंबरचं उत्तर तुमचं येतं आहे. पुढे जातोय मी 6व्या नंबरच्या प्रश्नाकडे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आले आम्ही लोक, वी द पीपल, हा शब्द
टिंब राज्यघटनेतून घेण्यात आला आहे. बघा, आम्ही लोक हा शब्द कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आला? अमेरिकेच्या, ब्रिटनच्या, कॅनडाच्या की ऑस्ट्रेलियाच्या? 6वा प्रश्न आणि उत्तर याचं आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून. पुढे, राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? बघा, अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन विच ऑफ द फॉलोइंग कंपोनंट्स आर प्रेझेंट इन द स्टेट? काय, भारत सरकार आणि संसद, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड पार्लमेंट, राज्य सरकार आणि विधिमंडळे, स्टेट गव्हर्नमेंट्स अँड लेजिस्लेचर्स, सर्व स्थानिक प्राधिकरणे, ऑल लोकल ऑथॉरिटीज आणि अन्य सर्व प्राधिकरणे, ऑल अदर ऑथॉरिटीज. राज्य, स्टेटमध्ये कशाचा समावेश आहे आणि हे कोणत्या कलमामध्ये अंतर्भूत आहे? मला कलम तुमच्याकडून जे प्युअरली राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कलम सांगतील. राज्याची व्याख्या भारतीय राज्यघटनेमध्ये 2 ठिकाणी केलेली, 2 ठिकाणी 2 कलम आहे, नक्कीच तुम्हाला माहीत असावेत. उत्तर काय? भारत सरकार येते का? संसद, यस येते. राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळ येते, यस येतात. सर्व स्थानिक प्राधिकरण, यस. अन्य सर्व प्राधिकरण, यस. 7 नंबरचं उत्तर आहे वरील सर्व. पुढे मी जातोय, महानदी जल विवाद न्यायाधिकरणाची स्थापना टिंबमध्ये करण्यात आली. बघा, आता थोडंसं करंट बेसवर प्रश्न होता, जे आपण बघतो पॉलिटी जरी असलं तरी करंटला धरून त्या ठिकाणी काही प्रश्न विचारले जातात. 8वा प्रश्न आणि याचं उत्तर, मार्च 2018 या जलविवादाची स्थापना झाली होती. वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल आपण ज्याला म्हणतोय. पुढे, भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधीच्या विधानाविषयीचे अयोग्य विधान शोधा. अधिकृत भाषा, ऑफिशियल लँग्वेज जे आहेत इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्या संदर्भात विविध घटक राज्यांसाठी अधिकृत भाषा भारतीय संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. दुसरं, अनुच्छेद 345 नुसार घटक राज्य त्या राज्यात वापरण्यात येणारी एक किंवा अनेक भाषा किंवा इंग्रजी यांना अधिकृत भाषा स्वीकारू शकते. तिसरं, अनुच्छेद 347 नुसार केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भातील घटक राज्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकते. भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधीच्या विधानांविषयीचे अयोग्य विधान शोधा. 9 नंबरचा प्रश्न, अयोग्य शोधा म्हटले. एक आहे, विविध घटक राज्यांसाठी अधिकृत भाषा संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत का? पहिलं अयोग्य आहे, केलेल्या आहेत नाही. दुसरं, अनुच्छेद 345 नुसार घटक राज्य त्या राज्यात वापरात असणारी एक किंवा अनेक भाषा इंग्रजी यांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते. हेही विधान चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे तुम्हाला शोधायचं आहे. तिसरं मात्र बरोबर आहे. बघा, अनुच्छेद 347 नुसार केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भातील घटक राज्यांच्या निर्णयात हस्तक्षेप मात्र करू शकते. कलम 347 नोट डाऊन करून ठेवा. केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भातील घटक राज्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकते. 9चं उत्तर या ठिकाणी ए आणि बी अयोग्य असं आहे. पुढचा प्रश्न 10 नंबरचा, 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं, या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. 1935चा भारत सरकारचा कायदा. 35च्या कायद्यावर खूप सारे प्रश्न. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 काय आहे? प्रोव्हिन्शनल ऑटोनॉमी ज्याला आपण म्हणतोय, प्रांतिक स्वायत्तता, पहिला मुद्दा. दुसरं, एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल कोर्ट. आणि तिसरं, एस्टॅब्लिशमेंट ऑफ RBI. 35च्या कायद्याशी काय कोणत्या बाबी जुळता आहेत? पहिला मुद्दा जर बघितला तुम्ही, प्रांतिक स्वायत्तता, यस 35चा कायदा. फेडरल कोर्ट, यस 35चा कायदा. मात्र RBIची स्थापना, RBI ॲक्ट 35चा कायदा आहे का? नाही, हा 1934चा कायदा आहे. म्हणून या ठिकाणी तिसरं चुकीचं आहे. ए आणि बी बरोबर, म्हणून 1 नंबरचं उत्तर इथे आहे. पुढे, अनुच्छेद 25 ते 28 नुसार असलेले मूलभूत अधिकार यासंबंधी अयोग्य विधान निवडा. 25 ते 28, आता हे कलम 25 ते 28 कोणत्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे? धार्मिक स्वातंत्र्याचा. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग ते 25, 26, 27, 28 ते 4 कलम तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. 11 नंबरचा प्रश्न, पहिलं, राज्यांनी पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. दुसरं, भारतीय संविधानाने संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे.
तिसरं, कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन वा प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. आणि चौथं, या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. 11 नंबरचा प्रश्न अयोग्य निवडायचं सांगितले. पहिला मुद्दा, राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिल्याच्या शैक्षणिक संस्था आहे, याच्यामध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देता येणार नाहीत. सरकारचं सहाय्य घेतायत तुम्ही, कोणत्याही एका धर्माला तुम्ही त्या ठिकाणी पाठीशी घालू शकत नाही. पहिला मुद्दा अगदी बरोबर. दुसरं, धर्मनिरपेक्षता हे मूलभूत तत्व आहे का? सेक्युलरिझम इज द बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. यस, बरोबर आहे. तिसरं, कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन व प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही, हेही बरोबर आहे. मात्र चौथं, या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार जे आहे केवळ भारतीयांना नाही, हे भारतीय आणि परकीय दोघांना सुद्धा आहे, म्हणून या ठिकाणी चौथं विधान चुकीचं आहे. 11चं उत्तर आहे या ठिकाणी 4. ओके, पुढे जातोय मी. नियंत्रक व महालेखा परीक्षकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. नियंत्रक व महालेखा परीक्षक, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, कॅग असं आपण त्यांना म्हणतोय. पहिलं विधान काय? यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा त्यांचे स्थान वरचे आहे. दुसरं, भारतीय लेखा व लेखापरीक्षण या विभागात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सेवाशर्ती या राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने नियंत्रक व महालेखा परीक्षक ठरवितात. तिसरं, नियंत्रक व महालेखा परीक्षकांचे वेतन व भत्ते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जातात. 12 नंबरचा प्रश्न बघा, बरोबर काय आहे? इथे बरोबर फक्त ये आहे. कॅग यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो, हे बरोबर आहे, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा त्यांचे स्थान वरचे आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. पहिलं बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे आणि तिसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. आता त्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवितं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. आणि त्या व्यक्तीच्या सेवा शर्ती या कोणाच्या सल्लामसलतीने, तिथलचे जे विभागात कार्यरत व्यक्ती आहेत त्या कोणाच्या सल्लामसलतीने ठरवल्या जातात, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती काढावी लागेल. पुढे आपण जाऊया. बघा, आरक्षणावर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की आरक्षणावर 15% जी मर्यादा लावली गेली आहे ती कोणत्या खटल्यानुसार लावण्यात आली? बघा, 50% मर्यादा आपण सातत्याने याचा उल्लेख करत असतो. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा सातत्याने हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल. इनामदार खटला, केशवानंद भारती खटला, इंदिरा साहानी, शांतिभूषण खटला. उत्तर आहे इंदिरा साहानी खटला. मग हा खटला कधीचा आहे? इंदिरा साहानी केस. उत्तर मला द्या. पुढे, अनुच्छेद क्रमांक 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी संबंधी कोणते विधान योग्य आहेत? बघा, या अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहतात, ती बरखास्त होत नाहीत. कलम 352च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात घटक राज्यामध्ये एक समयावच्छेदी अधिकार प्राप्त होतात. आणि तिसरं, अंतर्गत घटक राज्याची कायदे मंडळी कार्यरत राहू शकतात. 14 नंबरचा प्रश्न, 14चं उत्तर काय आहे? बरोबर काय आहे? कलम 352 आपल्याला माहीत आहे, राष्ट्रीय आणीबाणी संदर्भातलंही कलम आहे. पहिलं विधान जर बघितलं, राज्य सरकार कार्यरत आहेत, बरखास्त होणार नाही, बरोबर. दुसरं, केंद्र सरकार कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात घटक राज्यामध्ये त्यांना प्राप्त होत आहेत अधिकार की आम्ही घटक राज्यात हे सगळं करू शकतो. आणि तिसरं, घटक राज्यांची कायदे मंडळे कार्यरत राहू शकतात. ओके, सरकार कार्यरत आहे याचा अर्थ कायदे मंडळं कार्यरत आहेत. ABC. पुढे, खालीलपैकी कोणती विधानं बरोबर नाही? 15 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते. दुसरं, उपराष्ट्रपतीस पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावाला केवळ राज्यसभेतच आरंभ होऊ शकतो. नवीन अखिल भारतीय सेवांच्या निर्मिती संबंधीचा ठराव, त्याचा आरंभ सुद्धा राज्यसभेतच होऊ शकतो. आणि तिसरं, राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देऊ शकते. 15चं काय खरं नाही? मित्रांनो, मला वाटतं प्रश्न हा अगदी सोपा आहे. तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे की राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा, अगदी चुकीचा आहे. पहिल्याच विधानात तुम्हाला कळतंय, थोडासा अभ्यास असेल तरी, तो ठराव केवळ लोकसभा करू शकते. पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं, इथे उपराष्ट्रपती पदावरून दूर करायचे आधी राज्यसभेत, नवीन अखिल भारतीय सेवा आधी राज्यसभा, आणि त्यानंतर राज्यसभा राज्यसूचीवर विषय जे आहे, राज्यसूचीतील विषय
त्यावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देऊ शकतात, अर्थात लोकसभेला. हे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून फक्त पहिलं विधान जे आहे ते इथे चुकीचं आहे, ते लक्षात घ्या. पुढे कलम कितीनुसार भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार दिलेला आहे? बघा, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. कोणत्या कलमानुसार? खाली 143, 45, 47 आणि 148 कलम आहे. 143(1) नुसार राष्ट्रपती सल्ला घेऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाचा. पुढे जम्मू काश्मीर राज्याचे कायदेमंडळ तेथील स्थायी रहिवाशांना पुढील कोणत्या बाबतीत विशेष अधिकार आणि सुविधा देतात? आता थोडंसं आपण 370 बदल झाल्यानंतर हा प्रश्न अशा पद्धतीने विचारता येणार नाही. मात्र तेव्हा जे उत्तर दिलं होतं ते आपण या ठिकाणी बघूया. कोणकोणते अधिकार होते जे फक्त जम्मू काश्मीरच्या राज्याला होते, त्यामुळे ते राज्य वेगळं ठरायचं. बघा, राज्यामधील रोजगार फक्त राज्यातील लोकांना भेटणार, निवास फक्त राज्यातील लोकांना करता येईल, स्थावर मालमत्ता जमिनी तेच विकत घेऊ शकतील आणि शिष्यवृत्तीचा अधिकार फक्त त्यांनाच होता. हे जे ऐतिहासिक वारसा स्थळं होते याच्यामध्ये आधी सर्वांना प्रवेश भेटत होता, आता सुद्धा सगळ्यांना भेटतो. पुढे जातोय मी 18 नंबरच्या प्रश्नाकडे. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधान शोधा. पहिलं, भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकांप्रमाणेच परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार कलम 21(अ) लागू आहे. बघा, कलम 21(अ) कोणाला लागू आहे? फक्त भारतीय की परदेशी सुद्धा? आणि दुसरं, कलम 20 आणि 21 मधील मूलभूत अधिकार हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे, त्यामुळे या अधिकारांचे स्वरूप नकारात्मक आहे असं म्हटलेलं आहे. 18 नंबरचा प्रश्न. पहिला मुद्दा काय? कलम 21 ज्याला आपण शिक्षणाचा अधिकार म्हणतोय हा भारतीयांना सुद्धा आहे आणि परदेशी व्यक्तींना सुद्धा आहे. दुसरं, कलम 20 आणि 21 जर बघितले तर हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशा स्वरूपाचे आहे, म्हणून हे निगेटिव्ह आहेत, नकारात्मक आहे, ही लक्षात ठेवा. 18चं उत्तर आहे 3. पुढे 19 नंबरचा प्रश्न. 2013च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे लोकपाल संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम किती सदस्य असले पाहिजे? 19 नंबरचा वन लाईनर प्रश्न. 3, 4, 9, 5 अधिक मॅक्झिमम किती असू शकतात लोकपाल संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य? 19 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे मॅक्झिमम 9. पुढे लोकसभेच्या कामकाजाच्या नियमात टिंबटिंब ठरावासंबंधी विशिष्ट तरतुदींचा उल्लेख नाही. बघा, अविश्वासदर्शक ठराव, सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चेविषयी ठराव, विश्वासदर्शक ठराव, स्थगिती ठराव. बघा, लोकसभेच्या कामकाजाच्या नियमामध्ये कशाचा उल्लेख नाही आहे असा प्रश्न या ठिकाणी. द रूल्स ऑफ प्रोसिजर ऑफ द लोकसभा कंटेन नो स्पेसिफिक प्रोव्हिजन रिगार्डिंग डॅश मोशन. 20 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर याचं येतं विश्वासदर्शक ठराव जो आहे त्याचा या नियमामध्ये उल्लेख नाही आहे. अविश्वासदर्शकचा आहे, सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चेविषयीचा ठरावही आहे, स्थगिती ठरावही आहे, मात्र ज्याला आपण कॉन्फिडन्स मोशन म्हणतोय त्याचा उल्लेख नाही आहे. पुढे 21 नंबरचा प्रश्न. बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर टिंबटिंब या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचविले आहे. आता हे कोणत्या कलमात अंतर्भूत आहे हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. DPSP संदर्भातला हा प्रश्न आहे. बघा, इथे जर बघितलं, इच्छांच्या अवांछित परिस्थितीच्या, जमातवादी दंग्यांच्या आणि जखमी सैनिकांच्या. 21 नंबरचा प्रश्न. बेरोजगारीमध्ये मदत करा, वार्धक्यामध्ये मदत करा, आजारपणात मदत करा, अपंगत्वात करा आणि इतर अवांछित परिस्थिती ज्याला आकस्मिक आपत्ती म्हणतोय आपण, अनडिझर्व वांट ज्याला आपण म्हणतोय, त्या ठिकाणी सुद्धा राज्याने मदत करावी. ओके. बघा, अनएम्प्लॉयमेंट, ओल्ड एज, सिकनेस, डिसेबलमेंट आणि अनडिझर्व वांट या सगळ्या बाबी. मात्र हे कलम किती नंबरचा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. पुढे 22 नंबरचा प्रश्न. नवतेज सिंग जोहर आणि इतर विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मुख्य महत्त्वपूर्ण निकाल दिला. तो निकाल कशाशी संबंधित आहे? बघा, नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार. शबरीमाला मंदिर प्रवेश, आधार पॅन कार्डशी जोडण्याचा उपक्रम, समलैंगिकता, SC ST मधील पदोन्नतीमध्ये आरक्षण. 22 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर येतं होमोसेक्शुअलिटी ज्याला आपण समलैंगिकता असं म्हणतो आहे. पुढे भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षांची स्थापना केली. पुढीलपैकी कोणते कक्ष आयोगाने स्थापन केले? बघा,
अनिवासी भारतीय कक्ष, ईशान्य भारत कक्ष, पश्चिम भारत कक्ष, महिला सुरक्षा कक्ष, महिला कल्याण कक्ष. कोणते कक्ष राष्ट्रीय महिला आयोगाने स्थापन केली होती असा हा प्रश्न. थोडासा करंटशी निगडीत होता. 23 नंबरचा. खाली मग विविध पर्यायी उत्तर तुम्ही बघतायत स्क्रीनवर. 23 नंबरचा प्रश्न उत्तर काय? भारतीय अनिवासी भारतीय कक्षही होता याच्यामध्ये, ईशान्य भारत कक्षही होता, महिला सुरक्षा कक्षही होता आणि महिला कल्याण कक्ष सुद्धा होता. पश्चिम भारत कक्ष नाही या ठिकाणी, हे लक्षात घ्या. पुढे आपण जातो आहे म्हणून 2 नंबरचं उत्तर. 24. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला ए दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना टिंबटिंबमध्ये स्थापन झाली. सुरुवातीला तिला राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती असे संबोधले जात होते. हिची स्थापना कधीची? 1995, 2001, 1993, 2005. 24 नंबरचा प्रश्न आणि याचे उत्तर याचं या ठिकाणी आहे 1993ची ही स्थापना आहे. पुढे भारतीय राज्यघटनेचे कलम टिंबटिंब भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करते. बघा, सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त अधिकार कोणते आहेत, त्याची कलम कोणत्या कलमामध्ये आहे ती आधी नमूद. 160, 140, 170, 180. उत्तर आहे 140व्या कलमामध्ये. पुढे भारताच्या महान्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे? लोकसभा, राज्यसभा, संसदेची संयुक्त बैठक, संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरी. महान्यायवादी अटर्नी जनरल ऑफ इंडिया हॅज पॉवर टू स्पीक अँड टेक पार्ट इन द प्रोसिडिंग्स ऑफ. 26 नंबरचा प्रश्न उत्तर जर बघितलं, लोकसभेतही सहभागी होऊ शकतात, राज्यसभेतही सहभागी होऊ शकतात आणि पुढे जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी ते संयुक्त बैठकीत सुद्धा सहभागी होऊ शकतात. मात्र ज्या समितीचा सदस्य नाही आहे तेथे त्यांना जाता येणार नाही. म्हणून ABC 26चं 2. पुढे जानेवारी 2016 प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीप्रमाणे टिंबटिंब येथील केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्थेला 5 वर्षासाठी अस्थायी स्वरूपात अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. थोडंसं करंट बेसवर प्रश्न होता तेव्हाचा आणि उत्तर होतं लेह लडाख. त्यानंतर आपण पुढे जातोय. विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात काय बरोबर आहे? अनुच्छेद 201 मध्ये ही तरतूद आहे. हा राज्यपालांचा विवेकाधिकार नाही. जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर हे अनिवार्य आहे आणि विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवण्याबाबतची तरतूद ही जम्मू काश्मीर राज्यात देखील लागू आहे. खाली मग होतं ABCD. 28 नंबरचा प्रश्न उत्तर काय? बघा, काय बरोबर आहे? 28 या ठिकाणी जर बघितलं तुम्ही फक्त C बरोबर आहे. जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर हे अनिवार्य आहे. मग तुम्हाला काय शोधायचं आहे? आणि इथे हे विवेकाधिकार नाही, हे चुकीचं होतं, कारण की हा विवेकाधिकार आहे. विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवणे हे राज्यपालांना कोणीच सांगणार नाही, ते त्यांच्या स्वतःच्या मनाला पटलं पाहिजे बस. तरतूद 201 मध्ये नाही. याची तरतूद कोणत्या कलमात आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जम्मू काश्मीरला ही लागू नव्हती ही तरतूद, ही लक्षात घ्या. आता त्या ठिकाणी लागू होईल ते. पुढे जातोय आपण. एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेची एकच जागा आहे? इंटरेस्टिंग प्रश्न. लोकसभेची जागा आपण तुम्हाला माहीत पाहिजे की सर्वात जास्त जागा कोणत्या राज्यात आहे, महाराष्ट्रात किती जागा आहे, सर्वात कमी अर्थात एक जागा किती राज्यात आहे, मग ती राज्य कोणती तेही तुम्हाला माहीत असं उद्या तसं येईल की खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये एक जागा नाही आहे, म्हणजे 4 राज्य दिले जातील, 5 दिले जातील, एक राज्य वेगळं असेल. 8, 9, 10, 5. 29 नंबरचा प्रश्न उत्तर काय? तर 9 राज्य असे आहेत जिथे फक्त एकच खासदार आहे लोकसभेचा. बघा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश फक्त 9. पुढे जातोय मी. फक्त म्हणणं चुकीचं आहे तसं. पुढे जातोय. अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल यांची कमीत कमी वय किती असली पाहिजे? बघा, लोकपालाच्या पात्रता ज्या आहेत त्या संदर्भात 60पेक्षा कमी नाही, 45पेक्षा कमी नाही, 30पेक्षा कमी नाही, 35पेक्षा कमी नाही. 65, 45, 30, 35. 30 नंबरचा प्रश्न आणि उत्तर जर बघितलं 45पेक्षा कमी वय नसावं. मग कमाल वयाची पात्रता काय आहे तेही तुम्ही अभ्यासून ठेवा लोकपाल संस्थेबद्दल. पुढे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे याबाबत कोणती विधान बरोबर आहे? ही तत्वे घटनेच्या भाग 5 मध्ये असं म्हटलंय. पुढे ही तत्वे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. राज्यघटनेनुसार त्यांचे 4 भागात वर्गीकरण केले आहे आणि या तत्वांची 1919च्या भारत सरकार कायद्यातील सूचनापत्रक अशी ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणतो त्याच्याशी साम्य आहे असं म्हटलेलं आहे. 31 नंबरचा प्रश्न
बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. काय बरोबर आहे? 31. पहिलं भागच चुकलाय. DPSP कितव्या भागामध्ये आहे मला सांगा. म्हणजे तुम्हाला 3 भाग माहीतच असले पाहिजे. एक मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे, तिघांचे तुम्हाला भाग माहीत असावेत. ओके, त्याच्यामुळे पहिलं तर चुकलंय. दुसरे पूर्ण वैशिष्ट्य आहे असं म्हटलंय कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तिसरं हे जे वर्गीकरण नाही घटनेमध्ये खरं म्हणजे केलेलंच नाही, त्याच्यामुळे तिसरं विधान चुकतंय. आणि चौथं, कायद्यातील सूचनापत्रकाशी साम्य आहे 1919च्या, हेही चुकतं. हे कोणत्या कायद्यातील हा एक वेगळा मुद्दा होतोय, म्हणून इथे फक्त 2 बरोबर. 31चं उत्तर काय होतं या ठिकाणी? 2 असं होतं. पुढे जातोय मी. मूलभूत अधिकाराविषयीचे अयोग्य विधान पुढीलपैकी विधानातून निवडा. अयोग्य. फंडामेंटल राईट्स संदर्भात पहिलं, भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. अनुच्छेद 358 सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनाची तरतूद आहे. अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबन करण्यासंबंधीच्या तरतुदी नाहीत. आणि कलम 359 नुसार केवळ अनुच्छेद 20 मधील मूलभूत अधिकारच निलंबित करता येत नाहीत. खाली मग होते ABCD, AD, BD आणि CD. 32 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेलं काय आहे? अयोग्य विचारलेलं आहे. 32चं अयोग्य जर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर ते काय येते बघू आपण. पहिलं, भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आल्या आहेत का? यस, देण्यात आलेले आहे. पहिला मुद्दा. आणीबाणीच्या काळात वगैरे होत आहेत ना, त्याच्यामुळे पहिलं विधान तर बरोबर येते. पुढे कलम 358 मध्ये सर्व मूलभूत अधिकार निलंबनाच्या तरतुदी आहेत, हे विधान मात्र चुकीचं आहे. तिसरं, अमेरिकेच्या संविधानामध्ये मात्र या निलंबनाच्या तरतुदी नाहीत, हे बरोबर आहे. ए आणि सी बरोबर आहे. चौथा, अनुच्छेद 359 नुसार केवळ कलम 20 मधील अधिकार निलंबित करता येत नाहीत असं म्हटलंय, हेही चुकीचं आहे. म्हणजे बी आणि डी चुकीचं आहे. उत्तर 3. आता हे का चुकीचं आहे तुम्ही वाचन केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. नसेल लक्षात येईल तर तुम्हाला पॉलिटी नीट वाचावं लागेल, कारण की मी एवढं जास्त स्पष्टीकरण वगैरे त्याच्यात घुसणार नाही आहे. व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. आपल्याला माहिती आहे 75 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. असे आपल्याला मागील 10 वर्षाचे प्रश्न बघायचे आहेत. हे नक्कीच तुम्हाला वाचावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल की सगळं सरांनी सांगावं, कृपया मी या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर फक्त प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर आणतोय. मला ते प्रश्नपत्रिका खूप जास्त मोठ्या प्रमाणात समजावूनही सांगायच्या नाही आहे. तुम्हाला मी त्या ठिकाणी लेक्चरही देत नाही. पहिला मुद्दा, याचे लेक्चर स्वतंत्रपणे आपण घेतलेले आहेत. आपलं STI RCP ॲप्लिकेशन, त्यावर पॉलिटीचे स्वतंत्र सगळे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहेत, ते तुम्ही बघावेत. पुढे आपण जातोय 33 नंबरचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचे कामकाज पुढील कोणत्या भाषेतून चालवता येते? बघा, घटक राज्याच्या अधिकृत भाषेतूनच फक्त. घटक राज्याची अधिकृत भाषा, अधिकृत अनेक भाषा. तिसरं हिंदी, चौथं इंग्रजी आणि खाली मग AD, BCD, A आणि BC. 33 नंबरचा प्रश्न. बघा, पहिलं जर बघितलं तुम्ही फक्त अधिकृत भाषेतूनच का, तर ते चुकीचं आहे. दुसरं, घटक राज्याच्या अधिकृत भाषेतून चालवले जाऊ शकतात, यस. हिंदीतूनही चालवले जाऊ शकतं, यस. इंग्रजीतूनही चालवले जाऊ शकतं, यस. म्हणून उत्तर या ठिकाणी येते BCD. पुढे, भारताचे राष्ट्रपती भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख आहेत, कमांडर इन चीफ ऑफ इंडियन आर्म फोर्स. पुढे, कार्यकारी मंडळाचे भाग आहेत, कायदे मंडळाचे भाग आहेत, भारताचे पहिले नागरिक आहेत. 34 नंबरचा प्रश्न. सशस्त्र दलाचे प्रमुख, यस. पार्ट ऑफ द एक्झिक्युटिव्ह ब्रांच, कार्यकारी मंडळाची, यस. पार्ट ऑफ द लेजिस्लेटिव्ह ब्रांच, कायदे मंडळाची, यस. फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया, यस. म्हणून वरील सर्व काय, ऑल द अबाव स्टेटमेंट आर करेक्ट असं आपण म्हणू शकतो. पुढे मी जातोय 35 नंबरच्या प्रश्नाकडे. भारतातील उपराष्ट्रपतींसंबंधी अयोग्य विधान शोधा. पहिलं, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण करणे गरजेचं आहे. दुसरं, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. तिसरं, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्य ही मतदार असतात. आणि चौथं, घटक राज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करत नाहीत. उपराष्ट्रपती पदासंबंधी अयोग्य विधान ऑप्शन होते AC, AB, CD आणि A. अयोग्य ओळखायचं आहे 35चं. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही
उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणारी व्यक्ती वयाचं वय 30 वर्षे आहे का? इथेच विधान चुकतंय. किती वर्षाचं वय असावं लागतं कमीत कमी? पुढे, घटक राज्याचे कायदेमंडळाचे सदस्य उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असू शकतात. येस, हे बरोबर आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्य सुद्धा मतदान करतात. हेही बरोबर आहे. आणि तिसरं, घटक राज्यातील कायदेमंडळाचे सदस्य हे मात्र या निवडणुकीमध्ये मतदान करत नाही. घटक राज्याच्या विधानसभा किंवा विधान परिषदेची, ते बरोबर आहे. म्हणजे फक्त ये या ठिकाणी काय आहे? अयोग्य आहे. म्हणून उत्तर 4 या ठिकाणी येत आहे. पुढे 36 नंबरचा प्रश्न. संपत कुमारन समितीने ज्या अनेक निवडणूक सुधारणा सुचवल्या होत्या त्यामध्ये महत्त्वाची सुधारणा कोणती? त्यामधील पहिलं, मुख्य निर्वाचन आयुक्त अँग्लो इंडियन असावा. दुसरं, राज्याचा राज्यपाल मुख्य निर्वाचन आयुक्त नेमावा. उद्योगपती वर्गातून निर्वाचन आयुक्ताची नेमणूक व्हावी. आणि चौथं, राज्य प्रशासनातील मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी राज्यातील प्रमुख निर्वाचन अधिकारी म्हणून नेमावा. 36 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? बघा, संपत कुमारन समिती, संपत कुमारन कमिटी विथ रिगार्ड टू इलेक्टोरल रिफॉर्म्स. कोणती सुधारणा होती अत्यंत महत्त्वाची? तर चौथी. राज्य प्रशासनातील जो मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी आहे ना, त्यांना प्रमुख निर्वाचन अधिकारी म्हणून नेमावं, ही शिफारस त्यांनी केलेली आहे संपत कुमारन समितीने. पुढे जोड्या लावा. 1986 मधील आणि त्यानंतर शालेय शिक्षणाचा विकास जो आहे त्या संदर्भातल्या जोड्या आहे. बघा, शिक्षणावरील राष्ट्रीय आयोग कधीचा, राष्ट्रीय ज्ञान आयोग कधीचा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कधीचा आणि शिक्षकांच्या शिक्षणाबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कधीचा. 4 मुद्दे आहेत आणि त्या बाबी कधी घडल्या हे आहे. 37 नंबरचा प्रश्न. बघा, शिक्षणावरील राष्ट्रीय धोरण ज्याला आपण म्हणतोय, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन आपण ज्याला म्हणतोय, ते आहे 1986ची. राष्ट्रीय ज्ञान आयोग 2006 ते 2009 दरम्यानचा. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005चा. आणि पुढे शिक्षकांच्या शिक्षणाबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2009चा. म्हणजे 37चं उत्तर काय आहे या ठिकाणी? 4 ही आहे. हे लक्षात ठेवावं लागेल. पुढे जातोय आपण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केल्यानुसार 10 गाभा घटकामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? बघा, 10 कोर फॅक्टर्स म्हणतो आहे आपण त्याला, जे मेन्शन आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. त्यामध्ये मग श्रमप्रतिष्ठा आहे का, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, स्त्री पुरुष समानता आहे का, पर्यावरण संरक्षण आहे का? 38 नंबरचा प्रश्न. बघा, या ठिकाणी जर बघितलं BCD हे येतं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे, स्त्री पुरुष समानताही आहे आणि पर्यावरण संरक्षण सुद्धा आहे. फक्त श्रमप्रतिष्ठा जी आहे हे या 10 गाभा. तर 38चं उत्तर आपलं या ठिकाणी काय येतं आहे? 38 1 येतं आहे BCD. पुढे जातोय आपण. 39 नंबरचा प्रश्न. 2014च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुढीलपैकी कोणत्या राजकीय पक्षांबरोबर निवडणूक समझोता केला नव्हता? आता 14ची निवडणूक, तेव्हाच्या काळात भारतीय जे आहे आपण बघतोय भाजपची सत्ता आलेली आहे. मात्र हे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला म्हटले जाते, यांची वाईट कंडिशन झाली होती आणि ती म्हणजे एक इतिहासामध्ये दखल घ्यावी अशी झालेली होती. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. हा प्रश्न विचारला होता, मात्र याला कॅन्सल करावं लागलेलं होतं. पुढे 40 नंबरचा प्रश्न. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही ब्रीदवाक्य कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? बघा, बहिष्कृत हितकारणी सभा, दलित शोषित समाज संघर्ष समिती, समता सैनिक दल आणि फुले आंबेडकर विचार मंच. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे 40 नंबरचा. आणि उत्तर होतं मग याचं बहिष्कृत हितकारणी सभा. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी वाक्य दिलं होतं थोडक्यात आणि त्यांच्या सभेचं ते होतं, त्यामुळे थोडंसं लॉजिकल तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत होता. पुढे जातोय मी. ETPB याचा अर्थ काय? आता हा तेव्हाच्या निवडणुकांसंदर्भातला हा प्रश्न आहे. ओके, थोडासा करंट अफेअर्सशी निगडीत. खाली मग ऑप्शन होते बघा इंग्लिशमधले, या ठिकाणी आपण बघूया. इलेक्टोरल ट्रान्सफर पोस्टल बॅलेट, त्यानंतर इलेक्शन ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट,
त्यानंतर इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट आणि इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट. पोस्टाद्वारे जे मतदान केलं जातं त्या संदर्भातला हा प्रश्न 41 नंबरचा. याचं उत्तर काय? याचं उत्तर होतं इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट. 41चं उत्तर 4 हे या ठिकाणी आहे. पुढे 42 नंबरचा प्रश्न, भाषण आणि मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर कोणत्या कारणासाठी प्रसंगी मर्यादा घालणे अपरिहार्य ठरले किंवा ठरते असंही आपण म्हणू शकतो. बघा, कशासाठी आपण मर्यादा घालू शकतो? राज्याची सुरक्षितता, आणीबाणीची अंमलबजावणी, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता, सार्वजनिक निवडणुका काटेकोर आणि निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी. 42 नंबरचा प्रश्न. ऑप्शन होते ACD बरोबर, AB D बरोबर, AB C बरोबर आणि वरील सर्व बरोबर. 42 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? तुम्ही जर बघितलं, राज्याची सुरक्षितता यस, आणीबाणीची अंमलबजावणी यस, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता यस, सार्वजनिक निवडणुका काटेकोर आणि निपक्षपातीपणे पार पाडणे तेही बरोबर. म्हणजे या ठिकाणी वरील सर्व विधाने बरोबर. 42चं उत्तर या ठिकाणी येतं आहे. वरील सर्व विधानं वाचली तर 4थं उत्तर आपलं येतं आहे. पुढील विधानांचा अभ्यास करा. 43 नंबरचा प्रश्न. पारंपरिक आणि सामाजिक गटांनी लोकशाही संस्थानाच्या कार्यप्रणालीसाठी सामाजिक आधार उपलब्ध करून दिला आहे. दुसरं, जात, भाषा, धर्म व प्रादेशिक अस्मितांनी आपल्या मागण्या मांडून सोयीची धोरणे व सुविधा मिळवण्याच्या दृष्टीने दबाव आणण्यासाठी लोकशाहीवादी राजकारणाचा वापर केला आहे. 43 नंबरचा प्रश्न. बरोबर काय ते विचारलेलं आहे. बघा, थोडंसं लॉजिकल वाचनाच्या बेसवर आधारित असा हा प्रश्न आहे. पहिलं जे होतं की पारंपरिक आणि सामाजिक गट, लोकशाही संस्थांच्या कार्यप्रणालीसाठी सामाजिक आधार, अगदी बरोबर. आणि दुसरं जे काही जात, धर्म, भाषा यांच्या अस्मितांनी आपल्या मागण्या मांडल्या, त्याच्यानुसार सोयीची धोरणं आणि सोयीसुविधा मिळवण्याच्या दृष्टीने दबाव आणून लोकशाहीवादी राजकारणाचा वापर केला, ही सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 43चं उत्तर 3. A आणि B दोन्ही बरोबर. पुढे जोड्या लावा हा प्रश्न होता. निवडणुकांसंदर्भातीलच मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदान केंद्राध्यक्ष खाली पर्यायी उत्तरं दिलेली होती. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, मुख्य निवडणूक अधिकारी जर बघितली तर ते राज्यांच्या संदर्भात असतात, हे लक्षात घ्यावं लागेल. पुढे निवडणूक निर्णय अधिकारी हे संसदीय मतदारसंघामध्ये असतात आणि मतदान केंद्राध्यक्ष हे मतदार केंद्रावर असतात. म्हणजे कोणता अधिकारी कुठे काम करतो किंवा कुठे कार्यरत असतो अशा संदर्भातला हा प्रश्न होता. याचं उत्तर 2 नंबरचं होतं. पुढे 45. शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेमध्ये कशाचा समावेश आहे? शाळा व्यवस्थापन समिती. पहिलं 50% महिला सदस्य, दुसरं 2 विद्यार्थ्यांचा सहभाग पैकी 1 विद्यार्थिनी, आर्थिक व सामाजिक मागास पालकांचे प्रतिनिधित्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक उच्च शिक्षित व्यक्तींचे प्रतिनिधित्व. शाळा व्यवस्थापन समिती. 45 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पहिलं विधान बरोबर आहे. 50% महिला सदस्य असले पाहिजे, 2 विद्यार्थी असावेत, त्यापैकी 1 महिला किंवा लेडीज असावी, बरोबर आहे. तिसरं, आर्थिक आणि सामाजिक पालकांचे प्रतिनिधित्व करणारे लोकसुद्धा याच्यामध्ये असावीत, हेही बरोबर आहे. आता इथे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा काही संबंध नाही आणि उच्च शिक्षित व्यक्तीचा प्रतिनिधी यांचाही काही संबंध नाही, म्हणून 45चं उत्तर या ठिकाणी येतं 1. पुढे जातोय आपण. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचे अधिकार त्या संदर्भातली शाळा व्यवस्थापन समिती, स्कूल मॅनेजमेंट कमिटी या संदर्भातला अभ्यास करून ठेवायचा आहे. पुढे जोड्या लावा. राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह. राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह अशा स्वरूपाच्या जोड्या विचारलेल्या होत्या. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन, ज्याला आपण MIM असंही म्हणून ओळखतो. दुसरा पक्ष होता तेलंगणा राष्ट्र समिती, तिसरं तेलुगू देशम आणि चौथं युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पार्टी. 46 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, MIM त्यांचं चिन्ह पतंग आहे, तेलंगणा राष्ट्र समिती चिन्ह कार आहे, तेलुगू देशम चिन्ह सायकल आहे आणि युवा श्रमिक रायतू काँग्रेस पार्टी चिन्ह छताचा पंखा हे आहे. ओके, म्हणजे 4 नंबरचं उत्तर. पुढे जातोय मी. लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत?
बघा, लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये SC साठी किती आणि ST साठी किती. खाली विविध ऑप्शन तुम्ही बघतायत. मला वाटतं हा प्रश्न तोंडपाठ असावा. अनुसूचित जातीसाठी 5 मतदारसंघ आणि अनुसूचित जमातीसाठी 4. आता तुम्हाला हे माहीत असणं अपेक्षित आहे कोणते मतदारसंघ आहे, इकडे 4 कोणते आहेत. ओके, इंटरेस्टिंग प्रश्न आहे 47 नंबरचा. पुढे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, ज्याला आपण RMSE असं म्हणतो, याची अंमलबजावणी कोणत्या साली सुरू झाली? 2008, 9, 10, 11. 48 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे 2009ला याची अंमलबजावणी. तुम्हाला राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाबद्दल माहिती काढून ठेवायची आहे. पुढे शिवसेनेला 2009 आणि 14 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे किती जागा जिंकता आल्या? बघा, 2019ला हा प्रश्न विचारला जातोय. तुम्ही पॉलिटीबद्दल माहिती काढतायत. शिवसेना लोकसभेमध्ये किती जागा जिंकले? 9मध्ये किती आणि 14मध्ये किती? 11-15, 9-18, 11-18, 10-17. 49 नंबरचा प्रश्न इथे जर बघितलं तुम्ही तर त्याचं उत्तर आहे 3. 11 आणि 18. 2019 हे निवडणुकांचं वर्ष होतं, त्यामुळे सुद्धा थोडेसे करंटचं जे आपण बेस बघतो याला, तो या ठिकाणी निवडणुकांच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. पुढे 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला? बघा, मतदानाचा अधिकार 1979ची 44वी घटनादुरुस्ती, 1976 42वी, 89 61वी आणि 93 73वी. 50 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर जर बघितलं, 1989ची जी 61वी घटनादुरुस्ती होती, त्या घटनादुरुस्तीनुसार हे वय 18 वर्षावर आणण्यात आलेलं आहे. आधी ते किती होतं हे तुम्हाला माहीत असावं. पुढे सारखेच निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय पक्षांच्या 4 जोड्या खाली दिलेल्या आहेत. कोणत्या जोड्या बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे? सारखे निवडणूक चिन्ह. खाली मग होतं ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, महाराष्ट्रवादी गोमंतक, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, तेलुगू देशम, जनता दल, केरळ काँग्रेस आणि पुढे AIMDMK, ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम. सारखे निवडणूक चिन्ह कोणाकोणाचे आहेत हा प्रश्न विचारला होता, मात्र कॅन्सल करावा लागलेला होता. पुढे जातोय मी. 52 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेला शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला? शिक्षणाचा मूलभूत हक्क 84वी, 85वी, 86वी आणि 87वी. आणि तो कलम 21A अंतर्गत हेही तुम्हाला माहीत असावं. ओके, 52 नंबरचा प्रश्न जर बघितलं, उत्तर आहे 86वी घटनादुरुस्ती. प्रश्न तुमच्यासाठी आणखी आहे की घटनादुरुस्ती कधीची, कोणत्या वर्षीची माहीत असावी. राजकीय पक्ष आणि आघाडी सरकार, कारकीर्द आणि आघाडी सरकार, 1999 ते 2004, 1989 ते 90, 96 ते 97, 2004 ते 9. कोणत्या कालावधीमध्ये कोणतं आघाडी सरकार भारतावर राज्य करत होतं असं आपण म्हणूया. 53 नंबरचा प्रश्न बघा, 1999 ते 2004 या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल संयुक्त पुरोगामी आघाडी. पुढे 53 नंबरचा प्रश्न आपण बघतोय, 1999 ते 4 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे. 1989 ते 90 मध्ये राष्ट्रीय मोर्चा आहे. 1996 ते 97 मध्ये जर बघितलं तुम्ही या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल की संयुक्त मोर्चा आहे. आणि 2004 ते 9 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी आहे. आता इथे तुम्हाला हे विचारलं जाईल की राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे काय? त्याला तुम्ही NDA असं म्हणतात. NDA, ज्याला नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स असं म्हटलं जातं. पुढे UPA हा एक शब्द तुम्ही ऐकला असेल, ज्याला आपण युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स असं म्हणतो, ज्याला संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणतो. मग याच्यातली भाजपशी संबंधित कोणती आणि काँग्रेसशी संबंधित कोणती हे मात्र मला तुम्ही सांगायचं आहे. ओके, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 53चं उत्तर 4 हे होतं. पुढे जातोय आपण. 54 नंबरचा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींसंबंधित पुढीलपैकी कोणती कारणं जबाबदार आहेत? बघा, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, देशाच्या दुर्गम भागामध्ये शाळांची उपलब्धता नसणे, शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधांचा अभाव, इयत्ता 4च्या आसपास शाळा सोडण्याचे अतिरिक्त प्रमाण विशेषतः मुलींमधील, आणि पुढे शैक्षणिक दर्जामधील घसरण. 54 नंबरचा प्रश्न, कोणत्या त्रुटी आहेत? दुर्गम भागामध्ये शाळा उपलब्ध नव्हत्या, बरोबर.
त्यामध्ये आवश्यक सुविधा नव्हत्या, बरोबर. अतिरिक्त शाळा सोडण्याचं प्रमाण होतं, विशेषतः मुलींमध्ये, बरोबर. शैक्षणिक दर्जा ज्याला आपण डिक्लाइन इन एज्युकेशन स्टँडर्ड्स म्हणू शकतो, त्याच्यामध्ये घसरण होते, बरोबर. वरील सर्व बरोबर. 54चं 1. कोठारी आयोग 1964-66 शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती उद्दिष्ट सुचविली? पहिलं, नोकरी मिळण्यायोग्य शिक्षण. दुसरं, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेची प्राप्ती. तिसरं, आधुनिकीकरण प्रक्रियेला चालना. आणि चौथं, सामाजिक, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना. 55 नंबरचा प्रश्न बघा. तुम्ही जर शिक्षणाचा इतिहास बघितला तरी नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण, एम्प्लॉयबिलिटी ऑफ एज्युकेशन असं कधीच टार्गेट ठेवलं गेलेलं नाही, आधी लक्षात ठेवा. तसं ठेवताच येणार. नोकरीसाठी शिक्षण योग्य आहे का? नाही. मग सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, यस. आधुनिकीकरण प्रक्रियेला चालना, यस. सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, यस. ओके, बी, सी, डी. 55 नंबरचा प्रश्न, उत्तर 3. पुढे जातोय मी. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग 2 वेळा बैठक आमंत्रित करण्यात अपयशी ठरला तर त्यास टिंबटिंबद्वारा पदावरून हटवले जाऊ शकते. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष, मनपा समितीचा अध्यक्ष म्हटलंय. महापौर, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य शासन. उत्तर काय आहे? राज्य शासन. कोण? राज्य शासन. पुढे जातोय मी. जोड्या लावा. माध्यमांबाबत समित्या, माध्यमांबाबत मीडिया, कमिटी ऑन मीडिया, चंदा समिती, कुलदीप नायर समिती, वर्गीस समिती, PC जोशी समिती. इथे जर तुम्ही बघितलं तर चंदा समिती कधीची आहे? 1964, सगळ्यात आधीची म्हणूया आपण. कुलदीप नायर समिती मार्च 77 मधील, वर्गीस समिती ऑगस्ट 77 मधील आणि PC जोशी समिती 1982 मधील. उत्तर या ठिकाणी 57चं 3. पुढे 58 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे? बघा. चिल्ड्रन्स राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट्स. पहिलं, बालक म्हणजे काय? 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले मुली. दुसरं, मोफत म्हणजे निशुल्क शिक्षण. फ्री मीन्स एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट. प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ते 4 पर्यंतचे शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ते 8 पर्यंतचे शिक्षण. 58 नंबरचा प्रश्न. उत्तर काय येतं आहे? बघा. बालक 6 ते 14 वयोगट या हक्क कायदा जो आहे ना त्याच्यामधील आपण बघूया. बरोबर आहे पहिलं विधान. पुढे मोफत म्हणजे निशुल्क, तेही बरोबर आहे. तिसरं, प्राथमिकमध्ये 1 ते 4 का? नाही. प्राथमिकमध्ये 1 ते 8चे शिक्षण होतं, हे लक्षात घ्या. म्हणून 3 चुकीचं आहे. ABD योग्य. 58चं 4. पुढे मतदार नोंदणी, फॉर्म आणि व्यक्ती. बघा कोणत्या व्यक्तीसाठी कोणता फॉर्म आहे मतदान नोंदणीमध्ये? फॉर्म 6, फॉर्म 2, फॉर्म 3, फॉर्म 2E. 59 नंबरचा प्रश्न. इथे जर तुम्ही बघितलं तर फॉर्म 6 हा सामान्य नागरिकासाठी आहे. किमान एक जरी तुम्हाला माहिती असतं तर तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकत होते का? अजिबात नाही. खाली ऑप्शन बघितले तर येचं 4 सगळ्यांनाच माहिती आहे. हे प्रत्येकाला माहीतच असावं असं अपेक्षित होतं. आणि काहींना जर हेही माहीत नसेल तर मग ते कुठेतरी धोक्याच्या घंटेमध्ये आहेत असं लक्षात घ्यावं. दुसरं, फॉर्म 2चं जर बघितलं, फॉर्म 2 हा सशस्त्र दलांसाठी होता, आर्म फोर्सेस म्हणतो आपण. फॉर्म 3 हा विदेशात सेवा देणारे शासकीय अधिकारी. आणि फॉर्म 2A ज्याला म्हणतोय आपण तो सशस्त्र पोलीस दल, आर्म पोलीस फोर्सेस. इथे पोलीस हा शब्द महत्त्वाचा 2A मध्ये. फक्त 2 या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सर्वांच्या अंती तर उत्तर तुमचं येतं आहे 1 नंबरचं. पुढे 60 नंबरचा प्रश्न. खालील विधाने वाचा. निवडणुकी संदर्भातल्या तरतुदी घटनेच्या 15व्या भागात दिल्या आहेत. दुसरं, कलम 325 नुसार मतदार यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी कोणती व्यक्ती, उत्पन्न आणि शैक्षणिक पात्रता या निकषांवर अपात्र होणार नाही.
भारतात प्रौढ मतदानाचा हक्क हा वैधानिक हक्क आहे. बरोबर वाक्य. बी सी, फक्त बी, फक्त सी आणि ए बी. 60 नंबरचा प्रश्न बरोबर काय आहे? या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, निवडणुकी संदर्भातल्या तरतुदीचा भाग या ठिकाणी चुकलेला आहे. कोणत्या भागात आहेत निश्चित शोधा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरं, भारतात प्रौढ मतदानाचा हक्क हा वैधानिक आहे. वैधानिक ज्याला आपण स्टॅच्युटरी राईट असं म्हणतोय थोडक्यात, चुकीचं आहे. तिसरंही चुकले. फक्त 2 बरोबर आहे की कलम 325 मतदार यादीमध्ये अंतर्भूत व्हायचं आहे. ती व्यक्तीला त्याचं उत्पन्न किती आहे, ती व्यक्ती किती शिक्षित आहे, काही घेणं देणं नाही. बरोबर होतं. म्हणून 60चं उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल की बरोबर काय. सॉरी, एक सेकंद आपलं या ठिकाणी थोडंसं चुकलेलं आहे. 60चं उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल की निवडणुकी संदर्भातल्या तरतुदी घटनेच्या भाग 15मध्ये आहे. अगदी बरोबर आहे. ये बरोबर आहे. मात्र इथे कलम याचं चेक करावं लागेल. कलम 325 नसणार आहे आणि हा वैधानिक हक्क नाही आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर येत आहे 60चं 2. पुढे जातोय मी. 61 नंबरचा प्रश्न. योग्य कथने ओळखा. ऑक्टोबर 1947मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन झाले होते. ही परिषद वर्धा शैक्षणिक परिषद म्हणून ओळखली जाते. या परिषदेमध्ये मोफत सक्तीचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण, कला कौशल्यावर आधारित शिक्षण यांना महत्त्व देण्यात आले. 61 नंबरचा प्रश्न. 61चं उत्तर जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी येतं आहे की ही परिषद वर्धा शिक्षण परिषद म्हणून ओळखली जाते. अगदी बरोबर. याच्यामध्ये मोफत प्राथमिक माध्यमिक सक्तीचे कला यावर सुद्धा भर देण्यात आला. म्हणजे बी आणि सी बरोबर आहे. मात्र ए चुकीचं आहे. ए का चुकीचं आहे? ती 47लाच परिषद झाली का? ती महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झाली का? हे तुम्हाला शोधावं लागेल. ओके, पुढे मी जातोय 62 नंबरच्या प्रश्नाकडे. योग्य कथने ओळखा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885मध्ये, भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999मध्ये आणि भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना 1930मध्ये. काय मग ए बी सी बरोबर, ए बी डी बरोबर, बी सी डी बरोबर, वरील सर्व योग्य. 62 नंबरचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1985, भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1999. हे बरोबर आहे. मात्र साम्यवादी पक्ष चुकीचं आहे. कधी झाली साम्यवादी पक्षाची स्थापना? शोधा आणि सांगा. पुढे जातोय. EVMच्या माध्यमातून जास्तीत जास्त किती उमेदवारांसाठी मतदान घेता येते? 16, 32, 48, 64. 63 नंबरचा प्रश्न. कॅन्सल करण्यात आलेला होता. पुढे 64. भारतीय संविधानाच्या खालील कोणत्या कलमानुसार अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था संबंधित घटक राज्यांना करता येते? बघा, अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण. कलम 356, कलम 201, कलम 350A, कलम 350B. 64 नंबरचा प्रश्न. उत्तर 64चं उत्तर या ठिकाणी ए आहे. पुढे जातोय मी 65. सिक्कीम प्रश्न. त्याबाबत कोणती विधानं बरोबर आहेत? सिक्कीम विधानसभेच्या 1974च्या पहिल्या लोकशाही निवडणुका सिक्कीम काँग्रेसने जिंकल्या. काजी लेंडुप दोरजी खांगसर्पा हे सिक्कीम प्रजामंडळाचे अध्यक्ष संस्थापक होते. काजी लेंडुप दोरजी खांगसर्पा यांनी 1962मध्ये सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. भारतीय संघराज्याचे सिक्कीम हे 23वे राज्य बनले. काय बरोबर आहे? खाली ऑप्शन तुम्ही बघतायत, ABD, ACD, BCD आणि ABC. 65 नंबरचा प्रश्न. काय? पहिलं विधानसभा 1974, पहिल्या लोकसभा निवडणुका सिक्कीम काँग्रेस जिंकत आहे. अगदी बरोबर. काजी लेंडुप दोरजी खांगसर्पा हे सिक्कीम प्रजामंडळाचे संस्थापक होते. हेही बरोबर. त्यांनी 62मध्ये सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. हेही बरोबर. म्हणजे पहिले तिन्ही विधानं बरोबर आहेत. मात्र सिक्कीम कितवे राज्य हा एक गाजलेला महत्त्वाचा प्रश्न. ती घटनादुरुस्ती सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डी या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणून 65चं उत्तर 4, ABC. पुढे निवडणूक आयुक्तांच्या कालावधी समाप्ती संदर्भात 2 अटी आहेत. बघा, निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाल समाप्ती संदर्भात 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर, 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर,
वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर. काय ए आणि सी योग्य, ए आणि डी योग्य, बी आणि डी योग्य, बी आणि सी योग्य. 66 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काय योग्य आहे? 6 वर्षाचा कार्यकाल हा बरोबर मुद्दा आहे आणि 65 वर्षे पूर्ण होणं हे बरोबर आहे. 6 वर्षे आणि 65 वर्षे. ओके, बी आणि डी. पुढे जातोय मी. 67 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पहिलं, राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005ला शिवसेनेचा राजीनामा दिला. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2009मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 9.8% मती प्राप्त केली. काय बरोबर नाही असं विचारलं होतं. फक्त ए, फक्त बी, सी वरीलपैकी नाही. 67 नंबरचा प्रश्न. कॅन्सल करावा लागलेला होता आयोगाला. ओके, लक्षात घ्या. पुढे जातोय मी. 68 नंबरचा प्रश्न. अयोग्य कथन ओळखा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग या संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली. 324. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950ची आहे. पहिली निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांची नियुक्ती 25 जानेवारी 1950ला करण्यात आली आणि 1 ऑक्टोबर 1993 पासून भारताच्या निवडणूक आयोग जो आहे भारताचा तो त्रिस्तरीय झाला. त्यामध्ये 1 मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्तांचा समावेश होता. 68 नंबरचा प्रश्न. बघा, 68चं अयोग्य निवडा म्हटलेलं आहे. 68 मधील अयोग्य जर बघितलं तर ते 3 आहे. म्हणजे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन आहेत का? यस. मात्र त्यांची नियुक्ती कधीची? काहीतरी चुकतं आहे. 68चं 3 जे अयोग्य आहे. पहिलं बरोबर आहे. 324 संवैधानिक संस्था, 25 जानेवारी 50ला स्थापना, 1 ऑक्टोबर 93 पासून 30 सदस्य, 1 मुख्य आणि 2 अतिरिक्त आयुक्त. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय मी 69 नंबरच्या प्रश्नाकडे. जोड्या लावा. पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार 2018. आता त्यावेळेचा हा पुरस्कार आहे. थोडंसं पॉलिटिक्सशी संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भातला हा पुरस्कार तेव्हाचा होता. तुम्हाला इथे अपडेटेड बाबी लक्षात ठेवाव्या लागतील, हे लक्षात घ्या. ओके, मी पुढे जातो आहे. म्हणजे कोणकोणते पुरस्कार विचारले गेले ते लक्षात घ्या. म्हणजे राजाराम मोहन रॉय पुरस्कार विचारला गेला पत्रकारितेतील, ग्रामीण पत्रकारिता विचारला गेला, फोटो पत्रकारिता विचारला गेला, बेस्ट वृत्तपत्र कला विचारला गेला. 69 नंबरचं उत्तर तेव्हा 2 दिलं होतं. म्हणजे 4 3 2 1 सरळ असं 4 3 2 1 अशा स्वरूपाचं. तुम्ही याच्यात मला वाटतं सध्या काही अर्थ नाही आहे. तुम्हाला लेटेस्टमधले लक्षात ठेवावी लागतील. पुढे जातोय आपण. 70. 15व्या लोकसभेच्या संदर्भात प्रादेशिक पक्ष, प्रभाव क्षेत्र आणि पक्षाचा प्रमुख नेता. अचूक उत्तर सांगा. 70 नंबरचा प्रश्न मात्र कॅन्सल करावा लागला होता. पुढे जातोय मी 71 नंबरच्या प्रश्नाकडे. जोड्या लावा. मारुतराव कन्नमवार म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकाळासंदर्भातल्या जोड्या आहेत. तुम्हाला ती करून ठेवायचं आहे. व्ही पी नाईक, सुधाकरराव नाईक, ए आर अंतुले कोण कोणत्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री होते? 71 नंबरचा प्रश्न व्यवस्थित या ठिकाणी बघावा लागेल. बघा, मारुतराव कन्नमवार जर बघितला आपण तर दुसरेच त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो बरोबर मुख्यमंत्री. आणि त्यांचा कालावधी बघितला तर 62-63 मध्ये इथे ते मुख्यमंत्री झाले. पुढे जर बघितलं तुम्ही तर व्ही पी नाईक 1963 ते 75 हा एक मोठा कालावधी आहे वसंतराव नाईक यांचा. ओके, त्यानंतर सुधाकरराव नाईक यांचा कालावधी 1991 ते 93 आहे आणि ए आर अंतुले 1980 ते 82. म्हणजे उत्तर येत आहे 71चं 4. ओके, लक्षात ठेवा आणि पुढे चला. 72 नंबरचा प्रश्न. ग्रामसभा आहे काय आहे? पंचायत राज व्यवस्थेची प्राथमिक संघटना, ग्रामस्थांची परिषद, स्थानिक उपक्रमांमध्ये लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग आणि वैधानिक घटक. 72 नंबरचा प्रश्न. ग्रामसभा खाली ए आणि बी सी केवळ, सी आणि डी केवळ, ए बी सी डी, ए बी डी केवळ. 72 नंबरचा प्रश्न हा कॅन्सल करावा लागला होता.
तर ग्रामसभा जर बघितलं तुम्ही तर आपण बघतोय ही गावाची सभा असते, गावातील सगळे जे मतदार यादीतील व्यक्ती आहेत. आता इथे जर बघितलं स्थानिक याच्यामध्ये अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्ष सहभाग डायरेक्टली आपण तो म्हणू शकतो. वैधानिक घटकही याला आपण म्हणू शकतो. ग्रामस्थांची परिषदसुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, पण कॅन्सल करावा लागला होता काही ऑब्जेक्शन्समुळे, ते लक्षात घ्या. पुढे जातोय आपण. JVP समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते? JVP ऑप्शन आहे जमनालाल बजाज, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित नेहरू, पट्टाभी सीतारामय्या, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, पट्टाभी सीतारामय्या, वल्लभभाई पटेल. मुंबईबाबत एकमत कोणाकोणाची होती? म्हणजे दोघांमध्ये एकमत आहे. तिसरा वेगळा आहे. 73 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही मित्रांनो तर एकतर जमनालाल बजाज ही नाहीची आहे JVPमध्ये, हे लक्षात घ्या. म्हणून पहिलं विधान तर तुमचं चुकलं. पुढच्या 3मध्ये तुम्हाला बघायचं आहे. उत्तर जर बघितलं वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये एकमत आहे. पट्टाभी सीतारामय्या मात्र वेगळे मुंबईबाबत, हे लक्षात राहू दे. ओके, याच्या पुढे आलं तर चुकायला नको. पुढे छावणी मंडळाची रचना, कार्य आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? महानगरपालिका, संरक्षण मंत्रालय, राज्य सरकार, केंद्र सरकार. छावणी मंडळ, कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहे त्यांचे स्ट्रक्चर, फंक्शन आणि प्रोसिजर त्या संदर्भातल्या पॉवर्स कोणाला आहेत? राईट कोणाला आहेत? 74 नंबरचा प्रश्न. 74चं उत्तर आहे 4. केंद्र सरकारला या सगळ्या बाबी आहेत. पुढे जातोय मी. 75 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हटलेलं आहे? पहिलं, उपविभागीय अधिकारी यांना सब डिव्हिजनल ऑफिसर असं म्हणतो आपण, SDO. यांच्याकडे कार्यकारी, महसुली आणि न्यायिक अधिकार निहित केले आहेत. दुसरं, उपविभागीय अधिकारी हा महसुली कामकाजाबाबत जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यातील दुवा असतो. तिसरं, उपविभागीय अधिकारी हा कायदा आणि सुव्यवस्था कामकाजामध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि स्टेशन पोलीस अधिकारी यांच्यातील दुवा असतो. आणि चौथं, वरीलपैकी एकही नाही. 75 नंबरचा प्रश्न. काही बरोबर नाही असं म्हटलंय. उपविभागीय अधिकारी त्यांच्याकडे कार्यकारी अधिकार आहेत, महसुली आहे, रेव्हेन्यू, मॅजिस्ट्रियल आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर्स तिन्ही आहेत. महसुली कामकाजात ते जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यातले दुवा आहेत, बरोबर. आणि इकडे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जिल्हा दंडाधिकारी आणि स्टेशन पोलीस अधिकारी यांच्यातील सुद्धा ते दुवा आहेत. कोण? उपविभागीय अधिकारी. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 75 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे 4. मित्रांनो, 2019 GS2 अर्थात पॉलिटी याच्या संदर्भातले हे पहिले 75 प्रश्न आपण बघितले. पुढच्या भागामध्ये आपण 76 ते 150 हे प्रश्न बघूया. निश्चित तुम्हाला हे विश्लेषण किंवा प्रश्नांची ओळख आवडत असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.